नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक खूपच हेल्दी, टेस्टी आणि खास रेसिपी घेऊन आले आहे. ही रेसिपी खास डायटिंग करणाऱ्यांसाठी आणि डायबेटीस असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. ही एक वन पॉट मील म्हणूनही खाऊ शकता. पूर्णपणे प्रोटीनयुक्त आणि ग्लुटन फ्री आहे. विशेष म्हणजे या रेसिपीत एक थेंबही तेल वापरले नाही. ज्वारीच्या कण्यांपासून बनलेले मुठे आणि सोबतच चविष्ट ताकाची कढी. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग पटकन बघूया ही पौष्टिक ज्वारीच्या कण्याची मुठे आणि ताकाची कढी. यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना, यासाठी 1.5 कप ज्वारीच्या कण्या म्हणजे रवा घेतला. कण्या बनवण्यासाठी ज्वारी अर्धा तास पाण्यात भिजवून पाणी निथळल्यानंतर मिक्सरमध्ये रवा पाडून घ्या. कण्यामध्ये 1 कप ताक घालते. ताक मिक्स करून घ्या आणि 15 मिनिटे झाकून रेस्ट करायला ठेवायचे. गरजेनुसार थोडे ताक घालू शकता, कमी जास्त होऊ शकते. 2 तासापूर्वी पाव कप चणा डाळ आणि मूठभर शेंगदाणे भिजायला ठेवले होते, ते हे मी घेते. आता या रेसिपीसाठी आपण वाटण बनवून घेऊ. यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता याचा ठेचा करून घ्यायचा. ज्वारी ही खूप पौष्टिक असते आणि पचायला हलकी. डायबेटीस असलेल्या लोकांसाठी ज्वारी खूप चांगली असते. आता हा ठेचा आपण वाटून घेऊ. अगडदगडच वाटायचा. मूठभर यामध्ये कोथिंबीर पण घालून घेतली. छान असा अगडदगड ठेचा करून घेतला. ताकामध्ये ज्वारीच्या कण्या छान मुरलेल्या आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा ठेचा घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर ते पण घालू शकता. 1 बारीक चिरलेला कांदा, मूठभर कोथिंबीर, हळद पाव चमचा, 1 टेबलस्पून तीळ, भिजवलेली चण्याची डाळ आणि शेंगदाणे घालते यामध्ये. त्यामुळे प्रोटीन पण मिळते. 3 चमचे बेसन. बेसन घातल्यानंतर सगळे जिन्नस एकमेकांमध्ये छान मिक्स करून घ्या. आपण इथे तेल वापरत नाही आहोत, त्यामुळे ही रेसिपी अजून हेल्दी होते. हे मुठे तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनरला खाऊ शकता. हे एक प्रकारचे वन पॉट मीलच आहे. मीठ घालायचे राहिले आहे, मीठ घालून घेऊ, नाहीतर विसरून जाऊ आपण. चला आता मीठ घालून घेऊ. हे मुठे वाफवण्यासाठी चाळणीला तेल लावून घेऊ. या रेसिपीमध्ये चाळणीला लावण्यापुरतेच तेल वापरले आहे. आणखी कोणत्याही प्रकारचा तेलाचा वापर केला नाही. आता अशा प्रकारे एका मोठ्या भांड्यामध्ये ही चाळणी ठेवून घ्यायची आणि लहान मोठ्या आकारात मुठे करून घ्या. तुम्हाला लहान आकार पाहिजे असेल तर लहान करा, मोठा पाहिजे असेल तर मोठ्या प्रकारात करा. हे मुठे सगळे करून घेतले. चाळणीवर ठेवून झाकून 15 मिनिटे वाफवून घेऊ. मुठे तयार होत आहे तोपर्यंत कढी बनवूया. कढी बनवण्यासाठी मिक्सरचे भांडे ज्यामध्ये आपण ठेचा केला होता तेच भांडं घ्यायचं, म्हणजे त्याला चिटकलेला मसाला आपला वाया जाणार नाही. यासाठी या भांड्यामध्ये 1 पाव दही घेतले. त्यामध्ये 1 चमचा बेसन आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेतले, म्हणजे व्यवस्थित मिक्स होऊन जाते.
कढी बनवण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा तुपात जिरे, कढीपत्ता, हिंग, ठेचा घालून फोडणी करा. फोडणी छान खमंग परतून घ्या. यामध्ये चिमूटभर मी हळद घातली. हळद जास्त घालू नका. जे ताक बनवले होते ते घालते. ताक किती आंबट आणि गोड आहे त्यानुसार पाणी घालायचे. तसेच कढी पातळ घट्ट केवढी पाहिजे आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचे आणि सतत ढवळत राहा म्हणजे कढी फुटणार नाही. मी ही रेसिपी खूप वर्षापासून बनवते आणि घरात सगळ्यांना खूप आवडते. तर तयार आहे आपले गरमागरम मऊ आणि हेल्दी ज्वारीचे मुठे आणि ताकाची कढी. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते. डायबिटीससाठी ती खूप चांगली असते. ग्लुटन फ्री असल्यामुळे पचनासाठी हलकी, ऑइल फ्री असल्यामुळे वजन